नमस्कार भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल, तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की पाहाल. हा व्हिडिओ तुम्ही क्लिक केलेला नाही आहे, तर स्वामी समर्थांनी स्वतःहून तुमच्या मदतीसाठी आणलेला आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा गरजवंतांना, तुमच्या नातेवाईकांना, जेणेकरून कर्जमुक्ती आणि तातडीची धनप्राप्ती त्यांनाही होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे बोल केवळ सांत्वना नाही, तर हे एक वचन आहे. आजच्या धावपळीच्या युगात कर्ज ही एक अशी समस्या बनली आहे, जी माणसाला जिवंतपणे नरक यातना देते. कितीही कष्ट केले, घाम गाळला, तरी व्याजाचा डोंगर कमी होत नाही आणि हातात पैसा टिकत नाही. रात्रीची झोप उडते आणि डोळ्यांसमोर फक्त अंधार दिसतो. जर तुम्ही अशाच कठीण परिस्थितीतून जात असाल, डोक्यावर कर्जाचा भार असेल आणि पैशांची चढचण भासत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्वामींचा एक संकेत आहे. आज आपण पाहणार आहोत की अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कोणते मार्ग दाखवतात आणि तातडीने धनप्राप्ती होण्यासाठी कोणती अनुभवी सिद्ध सेवा आपल्याला करायची आहे. श्री स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण पाहतो की माणूस जेव्हा आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च करतो किंवा चुकीच्या निर्णयामुळे संकटात पडतो, तेव्हा त्याला कर्जाचे सामोरे जावे लागते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे आपल्या पुनर्जन्मीच्या कर्माचे ऋण असू शकतात किंवा वास्तूमध्ये असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतो. स्वामी म्हणतात, प्रारब्ध भोगायचेच लागतात, पण माझ्या चरणी आलास तर मी त्या दुःखाची तीव्रता कमी करेन. कर्जमुक्तीसाठी केवळ उपाय करून जाणार नाहीत, तर त्यासोबत तुमची नियत आणि स्वामींवरील विश्वास या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला तातडीने पैशाची गरज असेल किंवा तुमचे अडकलेले पैसे मिळत नसतील, तर गुरुवारी हा उपाय श्रद्धेने करा. पिवळ्या कापडाचा तोडगा. एक कोरे 1 रुपयाचे नाणे घ्या. त्यावर अष्टगंधाने टिळा लावा. हे नाणे स्वामींच्या चरणांना स्पर्श करून एक छोट्या पिवळ्या कापडात बांधा. ही छोटीशी पोटली तुमच्या देवघरात ठेवा आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करा. त्यानंतर ही पोटली तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवा. हे नाणे स्वामींच्या ऊर्जेचे प्रतीक आहे, जे तुमच्याकडे धन आकर्षित करेल. कर्जाचा डोंगर किती मोठा असला तरी स्वामींच्या या सेवेने तो हळूहळू वितळू लागतो. तर ही सेवा नक्की विश्वासाने करा. पहिली म्हणजे ऋणमोचक मंगलस्तोत्र. जर खर्च आणि कर्ज खूप वाढले असतील, तर दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्तोत्राचे पठण करा. हे स्तोत्र कर्जातून मुक्त होण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जाते. चरित्र सारामृताचा 18वा अध्याय वाचा. श्री स्वामी समर्थ सारामृतामधील 18वा अध्याय हा संकट निवारण आणि कार्यसिद्धीसाठी ओळखला जातो. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हा अध्याय वाचल्याने कर्जाचे मार्ग मोकळे होतात आणि अचानक मदतीचे हात मिळतात. तिसरी म्हणजे पिंपळाच्या झाडाची सेवा. शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तिथे बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा. पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा वास असतो, जे तुमच्या आर्थिक प्रगतीतील अडथळे दूर करतात. आणि हो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही पिंपळाच्या झाडाची सेवा मी स्वतः केलेली आहे आणि मला स्वतः कर्जमुक्तीमध्ये खूप मदत मिळाली आहे. तुमच्या घरात लक्ष्मी येते पण टिकत नाही, याचे कारण तुमच्या वास्तूमध्ये असू शकते. स्वामी समर्थांच्या केंद्रात आणि भक्तनिवासात काही नियम पाळले जातात, जे तुम्हीही तुमच्या घरी पाळू शकता. ते म्हणजे उंबरठ्यावर हळदीचे लेपन. रोज सकाळी मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ धुवून घ्या. त्यावर हळदीचे पाणी शिंपडा किंवा हळदीचा लेप लावा. उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे. ज्या घरात उंबरठ्याचा मान राखला जातो, तिथे लक्ष्मी स्थिर राहते. दुसरी म्हणजे ईशान्य कोपऱ्याची स्वच्छता. आपल्या घराचा ईशान्य कोपरा म्हणजे नेहमी स्वच्छ आणि रिकामा ठेवा. तिथे कचरा किंवा चपलांचे स्टँड ठेवू नका. तिथे एक पाण्याचा छोटा कलश ठेवा, जो समृद्धीचे प्रतीक आहे. तिसरी म्हणजे संध्याकाळचा दिवा. सांज वाचाच्या वेळी घरात अंधार ठेवू नका. तुळशीपाशी आणि देवापाशी दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य दूर पळते. अनुभव सिद्ध प्रचिती भक्तांची कथा ही आपण पाहूयात. अक्कलकोटला एकदा एक सावकार आला होता, ज्याचे सर्वस्व व्यापारात बुडले होते. तो आत्महत्येचा विचार करत होता. स्वामींनी त्याला पाहिले, जोरात ओरडले, "अरे वेड्या, जीव देऊन कर्ज फिटणार आहे का? जा अक्कलकोटच्या रानात आणि जुन्या झाडाखाली प्रार्थना कर." त्या भक्ताने तसेच केले. त्याला तिथे कोणीही गुप्तधन दिले नाही, पण त्याच्या मनात एक नवीन व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. स्वामींच्या आशीर्वादाने तो व्यवसाय इतका चालला की वर्षात त्याने आपले सर्व कर्ज फेडले. या कथेचा सारांश हाच की स्वामी तुम्हाला पैसे आणून देणार नाहीत,
तर ते तुमच्या बुद्धीला असा प्रकाश देतील की तुम्ही स्वतःहून श्रीमंताचा मार्ग शोधाल. जेव्हा तुम्ही आर्थिक विवंचनेत असता तेव्हा मनाची शांती ढळते. अशा वेळी दिवसातून जमेल तितका वेळ या मंत्राचा जाप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या मंत्राच्या लहरी तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार करतात, ज्यामुळे लोक तुमच्याशी आदराने वागू लागतात आणि कर्ज वसुलीसाठी होणारा त्रास कमी होतो. मित्रांनो, कर्ज होणे ही शरमची गोष्ट नाही, पण ते फेडण्यासाठी प्रयत्न न करणे हे चुकीचे आहे. स्वामी समर्थ हे गरिबांचे कैवारी आहेत. तुमची परिस्थिती आज कितीही कठीण असली तरी हे लक्षात ठेवा की स्वामी तुमच्यासोबत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनातून सर्व भीती काढून टाका. आजपासूनच स्वामीच्या चरणी शरणागत व्हा आणि सेवेला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात पैशाची भरभराट होईल आणि तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल आणि जीवन सुखी जगाल. जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.